नमस्कार. अनंत दामोदर आठवल्यांचा मनोबोध म्हणजे श्री समर्थांच्या मनाच्या श्लोकावरची प्रवचनं आपण वाचतो आहोत. त्यातला आज आपण 5वा श्लोक वाचणार आहोत. मना पापक संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्व चीची. माणसाच्या हातून घडणाऱ्या कृतीचा विचार केला म्हणजे आधी बुद्धी, इच्छा आणि मग क्रिया असा क्रम आढळतो. त्यासाठी क्रियेत परिणत होण्यापूर्वी किंवा क्वचित क्रियेत परिणत झाल्यानंतरही योग्य काय किंवा अयोग्य काय याचा विचार माणसाच्या अंतःकरणात सतत राहायला पाहिजे. तो राहिला की त्याचे वर्तन धर्माला आणि नीतीला अनुकूल असे होऊ लागते. मागील श्लोकात आलेल्या धर्मनीतीचेच अधिक स्पष्टीकरण समर्थ या श्लोकात करत आहेत. पापसंकल्प सोडून देणे, सत्य संकल्प करत राहणे आणि विषयभोगाच्या कल्पनेत न गुंतणे यातून सद्धर्म आणि सन्नीती अंतःकरणात रुजत असते. तसंच झाले नाही तर जगामध्ये माणसाची चितू होते आणि त्यासाठी सावध राहावे असे समर्थ म्हणतात. पापपुण्याची कल्पना आणि धर्मनीती या गोष्टी परस्परांवर अवलंबून आहेत. पापपुण्याच्या कल्पना सर्वत्र आणि सर्व प्रकारच्या समाजामध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आहेतच. त्या वेगवेगळ्या असतील, कदाचित परस्पराविरुद्ध असतील, पण आहेत हे सत्य आहे. काळे पांढरे, कडू आणि गोड यांच्या ज्ञानात मतभेद होण्याची विशेषची शक्यता नाही. पण बऱ्या वाईटाचे ज्ञान असे निश्चित आणि सार्वत्रिक एकरूपतेचे नाही. कसं तर केस काळे चांगले, दात पांढरे चांगले. कैरी चांगली कोणती, झोमणारी आंबट का खोबऱ्यासारखी. लोणच्यासाठी आंबट चांगली, नुसती खायला खोबरी चांगली. म्हणजे काय, संबंधाने, परिस्थितीने, रुचीभेदाने, देशकालभेदाने चांगले वाईट पालटते, उलटसुलटही होते. अशा स्थितीत वाईट किंवा चांगले म्हणजेच धर्मशास्त्रदृष्ट्या पाप किंवा पुण्य कसे ठरवायचे. आपण ज्याला पाप म्हणू त्याला दुसऱ्या समाजात पाप समजत नसतील, कदाचित पुण्यही समजत असतील. त्यामुळेच दुसऱ्याचे आचार विचार पाहून आपण आपल्या रीतिभातीशी त्याची तुलना करू लागलो आहोत आणि स्वैराचाराची मुळात ओढ असलेल्या संस्कारहीन व्यक्तींना अमक्या तमक्या समाजात अमक्या आचाराला चांगले समजतात. अमका आचार प्रतिष्ठितपणाचा समजला जातो, त्यात पाप आहे म्हणून तो वर्ज्य करावा असे कोणी म्हणत नाही, तर आपण तोच आचार वाईट का समजावा. पापपुण्याच्या कल्पना थोतांड वाटतात त्या या विचाराने. आचार विचार विधिनिषेधांमध्ये चमत्कारिक विविधता आढळते हे खरेच आहे. हिंदू संस्कृतीत एकमेकांचे उष्टे खाणे प्रशस्त मानले जात नाही, पण मुसलमानांच्या मध्ये एका ताटात जेवणे प्रतिष्ठितपणाचे मानले जाते. हिंदूमध्ये सगोत्रच काय पण सपिंड विवाहही निषिद्ध मानला जातो. तर मुसलमान, ख्रिश्चन, ज्यू या समाजात चुलत बहिणीशी किंवा सावत्र बहिणीशी विवाह करता येतो असे म्हणतात. अगदी ब्राह्मणात सुद्धा या संबंधीचे आचार परस्परांविरुद्ध टोकाचे आहेत. कोकणस्थ ब्राह्मण जिला मामे बहीण म्हणतो ती मामाची मुलगी ऋग्वेदी देशस्थ ब्राह्मणात विवाहासाठी योग्य मानतात, अधिकाराची समजतात. तर माध्यंदिक देशस्थात स्वतःच्या गोत्राप्रमाणेच मामाच्या गोत्रातही मुलगी ही विवाहासाठी वर्ज्य मानली जाते. पण मामाच्या मुलीशी विवाह करण्याचा प्रश्नच उत्पन्न होत नाही. मांसाहार, मद्यपान यातही असेच आहे. पापपुण्याच्या कल्पनेप्रमाणे पाप करणारा मनुष्य नरकात जातो असे आहे, तर तीच कृती भिन्न समाजातील व्यक्तीने केल्यास तो स्वर्गात जातो असे कसे म्हणता येईल. बरे, असा विरोध असतो, विसंगती असते, म्हणून आपल्याला जे जिथे जसे करावेसे वाटेल ते चांगले म्हणून करावे, मान्य व्हावे, प्रतिष्ठित ठरावे असे तरी म्हणता येईल का. पापपुण्य ही कल्पना वाईट म्हटले तर आपल्याला जगताच येणार नाही. आपण समतेचा घोष भले करा, पण परमोच्च अवस्थेतील परमार्थाव्यतिरिक्त समता प्रस्थापित करीन म्हटले तर ते थोटांड तरी आहे किंवा स्वप्नरंजन तरी आहे. वेदांताने मानलेल्या 3 सत्तांपैकी परम सत्य अशी जी पारमार्थिक सत्ता, तिच्यातच काय ती एकता समता खऱ्या अर्थाने नांदू शकते. भिन्न भिन्न समाजात किंवा भिन्न भिन्न देशकालात
पापपुण्याच्या कल्पना वेगवेगळ्या असतात हे खरे असले तरी त्यात मनमानी नसते. त्यामुळे पापपुण्याच्या कल्पनाच्या मागेही एक धोरण आहे, विचारांचे एक सूत्र आहे, हे लक्षात घ्यायला हवे. माझ्याच प्रकृतीला ऊन सोसत नाही, एखाद्या प्रकृतीला थंडी सोसत नाही आणि हे मी माझ्या आवडीनिवडीने किंवा इतरांचे पाहून ठरवू शकत नाही. उंच आणि धिप्पाड माणसाचे काही फायदे आहेत, काही लाभ आहेत, पण कितीही प्रयत्न केला तरी जपानी माणूस पंजाबी माणसासारखा होणार नाही. प्रकृतीचे हे नियम जसे आपण अगतिकपणे मानतो तसे संस्कृतीचे आणि सभ्यतेचे नियमही समाधानाने मानण्यास शिकले पाहिजे. पापपुण्याच्या काही कल्पना पोरकट वाटल्या, उपासार्ह वाटल्या, अर्थहीन किंवा हेतुशून्य वाटल्या तरी त्या मोडतानाही तेच दोष निर्माण होणार नाहीत याची काळजी व्यक्तिने घेतलीच पाहिजे. ज्ञान मिळवावे, ज्ञान वाढवावे, आत्मविश्वासाने ज्ञानी होण्याचा प्रयत्न करावा, पण अहंकाराने कोणालाही तुच्छ लेखू नये. ही वृत्ती ठेवली म्हणजे पापपुण्याच्या कल्पनेचा आपण करतो तेवढा अनादर होणार नाही. प्रतिकूल कायदा, अन्याय्य कायदा हे शल्य असले तरी कायद्याला मान देणे हे आवश्यक असते आणि भूषणावही असते. आता सॉक्रेटिसचेच उदाहरण त्या दृष्टीने मोठे विचार करण्यासारखे आहे. त्याची भूमिका मुळात प्रामाणिक आणि हितकारक अशीच होती. व्यापक दृष्टीने योग्य होती, पण अथेन्सच्या त्यावेळच्या शासनाला सॉक्रेटिस डोहीजड म्हणून नको होता. त्या शासनाने त्याला प्राणदंड दिला. सॉक्रेटिसने तो दंड निष्ठेने स्वीकारला. त्याच्या मित्राचा, त्याच्या चाहत्यांचा त्याने हा दंड सोसू नये, पळून जावे, प्राणरक्षण करावे असा आग्रह होता. पण अथेन्सचा नागरिक म्हणून सॉक्रेटिसने मृत्यूची शिक्षा भोगण्याचेच पत्करले. ज्ञानेश्वर महाराज त्यासाठी शास्त्राने सांगितले तर राज्याचाही त्याग करावा आणि विषालाही विरुद्ध म्हणून टाकू नये असे म्हणतात. शास्त्र म्हणेल सांडावे, ते राज्यही तृण मानावे, जे घेववी ते न म्हणावे, विषही विरुद्ध. एका वैद्याने लहान मुलाच्या तापावर त्याला अतिविष द्या असे सांगितले. मुलाची आई संस्कृत घेऊन BA झालेली. तिला वाटले एवढ्याशा मुलाला अतिविष कसे सोसेल. तिने आपले बाजारातून विष आणून त्याला दिले. आता त्या मुलाचे काय झाले असेल. अतिविषम वनस्पतीदृष्ट्या जन्माने बचनागासारख्या विषाच्या वर्गातले असले तरी गुणाने विषत्व ओलांडून गेलेले असल्यामुळे त्याला अतिविष म्हणतात. यातील विनोद सोडून द्या, पण स्वतःचे डोके चालवून पापपुण्याचा विचार करू नये. विचारांची बैठक शुद्ध शास्त्राची वा शास्त्रशुद्धतेची असावी. पापपुण्याचा सामान्यपणे असा अर्थ करता येईल की जे ज्याच्या हिताचे, नुसते वरवरच्या सुखाचे नव्हे तर कल्याणाचे आहे ते त्याच्यासाठी पुण्य. शरीरापेक्षा मनाला, मनापेक्षा बुद्धीला आणि बुद्धीपेक्षा आत्म्याला अनुकूल तो अधिकाधिक पुण्यकारक. उलट असेल तर अधिकाधिक पापमय. या दृष्टीने ही शास्त्राची प्रवृत्ती देश, काल, परिस्थितीचा विचार करून स्वैराचाराकडून संयमाकडे, अनिर्बद्ध चैनीकडून निरपवाद आवश्यकतेकडे मनुष्याला प्रेरणा देण्यासाठी असते. मानवी समाज मुळात निरनिराळ्या पायरीवर असू शकतो. आपले प्रयत्न खालून वर, असंयमातून संयमाकडे जाण्याचे असले पाहिजेत. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय ही आपली उपनिषद काळापासूनची धारणा आहे. यावरून हे निश्चित झाले की पापपुण्याच्या कल्पनेमध्ये विविधता आढळली तरी पापपुण्याची कल्पना ही एक अनुशासन म्हणून स्वीकारलीच पाहिजे. यात काही तारतम्य असू शकते आणि असते. सगळेच विधिनिषेध सारख्याच महत्त्वाचे नसतात. व्यावहारिक जीवनात निर्बंध जसेच्या तसे राहून पालनाचे तारतम्य ठेवावे लागते. हा रस्ता रहदारीचा नाही अशी पाटी असलेल्या रस्त्यावर बहुधा नियमितपणे रहदारी चालते. पुलावरून जावे, रेल्वे रूळ ओलांडल्यावर खटला भरला जाईल अशाही पाट्या आगगाडीच्या बहुतेक स्थानकावर असतात. पण त्याचा किती मान ठेवला जातो हेही आपल्याला माहिती आहे. असे नियम मोडणाऱ्याकरताच असतात असे कोणी थट्टेने म्हणतातही. पण तरीसुद्धा त्या पाट्या लावणे योग्य नाही असे कोणी म्हणत नाही. आगगाडीचे रूळ न ओलांडण्याचा नियम तर शेवटी माणसाच्या हिताचाच असतो. अपघात घडला तर नियमाच्या पाटीकडे बोट दाखवून रेल्वे त्याचे उत्तरदायित्व नाकारू शकते. धर्मशास्त्रातील पापपुण्ये तद्विषयक विधिनिषेध या स्वरूपाचेही असू शकतात.
माणसाच्या हातून पातक घडते, त्यामागे पातकासंबंधीचा संकल्प असतो. भूक लागते, खावेसे वाटते. खाण्याचा पदार्थ चिवडा असेल तर बरे असा विचार मग मनात येतो. खावेसे वाटते या पातळीपर्यंत ते योग्य आहे. त्यानंतर निर्माण होणारी चिवडा खाण्याची इच्छा ही मात्र भूक लागणाऱ्या अवस्थेशी आपण समजतो तितकी सुसंगत नाही. बहुतेक वेळी अनावश्यक आणि बऱ्याच वेळी अनारोग्यकारक आहे. हा खाण्याच्या प्रकरणातील पापसंकल्प. आधी पापसंकल्प उत्पन्न होतो आणि नंतर पाप घडते. पापसंकल्प उत्पन्नच झाला नाही तर पाप घडणार नाही. म्हणून समर्थ अधिक सावधपणे पाप सोडून द्यावे म्हणण्यापेक्षा पापसंकल्प सोडून द्यावा असे म्हणतात. माणसाच्या बाबतीत तर ती नैसर्गिक इच्छा आणि त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कृती यामध्ये सहजता राहिलेली नाही. आता पापसंकल्प सोडून दिला, आता काय करावे याचे उत्तर पुढच्या ओळीत आहे. मन कधी रिकामे राहू शकत नाही. त्यासाठी काय टाकावे हे सांगितल्यानंतर लगेच काय घ्यावे हे सांगितले पाहिजे. समर्थ म्हणतात, मना तू सदा सर्वदा सत्याविषयीचा संकल्प करीत जा. हा सत्यसंकल्पही नुसते काहीतरी चिंतावायचे म्हणून चिंतू नकोस, तर सत्यसंकल्प ही गोष्ट तुझ्या जीवात, हृदयात खोलवर जडली जाईल असे पहा. सत्यसंकल्प हा तुझ्या जिव्हाळ्याचा विषय असू दे. आपल्यात काशी जावे नित्य वदावे अशी एक म्हण आहे बघा. शरीराच्या दौर्बल्याने आणि परिस्थितीच्या प्रतिकूलतेने चांगल्या गोष्टी प्रत्यक्षात लगेच घडवता येत नाहीत. तेव्हा निदान त्या संबंधीचे विचार ते सतत मनात घोळवीत असावे. म्हणून कधी ना कधी मनाची तत्संबंधीची आवड वाढत जाते आणि त्या प्रमाणात मन निग्रही होत जाते. मग शरीराकडूनही त्या गोष्टी घडवण्याकरता उत्कटता आणि अशी वृत्तींना येते आणि नंतर कृती घडते. शरीर जड आहे, ते मनाबरोबर राहू शकत नाही. शरीराच्या हालचालींसाठी नित्याची सवय किंवा बलवान प्रेरणा त्याच्या पाठीमागे लागते. म्हणून शरीराने चांगले घडविण्यासाठी मनाने सतत चांगले विचार करत राहिले पाहिजे असं समर्थ म्हणतात. सत्यसंकल्प हे स्वतःच्या प्रकृती, प्रवृत्ती, परिस्थितीप्रमाणे वेगवेगळे असतील किंवा निरनिराळ्या पायरीवरचेही असू शकतील. म्हणून माणसाच्या देव, दानव आणि मानव आकाशवाणीतून द द द असा एकाक्षरी ध्वनी ऐकू आला. देव, मानव आणि दानवांना आकाशवाणीतून द द द असा एकाक्षरी ध्वनी ऐकू आला. ब्रह्मदेवाने त्याचा अर्थ मात्र तिघांना 3 प्रकारांनी सांगितला. स्वैरविलासाची चटक असलेल्या देवांना दमन, स्वार्थात गुरफटलेल्या माणसाला दान आणि सूडबुद्धीने वागणाऱ्या क्रूरकर्मी राक्षसांना दया असे आचरणासाठी आणि चिंतनासाठी 3 वेगवेगळे अर्थ ब्रह्मदेवाने उपदेशले. त्या जातीची विशेष प्रवृत्ती लक्षात घेऊन हे आदेश दिलेले आहेत. मनुष्य स्वार्थी, त्याला स्वतःजवळचे सोडवत नाही, असलेले पुरे वाटत नाही, ही त्याची प्रवृत्ती कौटुंबिक, सामाजिक आणि राष्ट्रीय अस्वास्थ्याला कारणीभूत होते. तेव्हा त्याला दानाची प्रेरणा केल्यावाचून गती नाही. म्हणून माणसाच्या बाबतीत दान हा स्वाभाविक सत्यसंकल्प. परोपकार, त्याग, सेवा, तीर्थयात्रा, तप, पूजा, अध्ययन, नामस्मरण या संबंधीचे विचार हे सारे सत्यसंकल्प. मी संयमाने राहीन, खरे बोलेन, न्यायाने वागेन, दुसऱ्याला शक्य ते सहाय्य करेन, योग्य आहार घेईन, दुसऱ्याला लागेल बोचेल असे बोलणार नाही, करणार नाही, स्वार्थासाठी कोणाची स्तुती करणार नाही, मत्सराने निंदा करणार नाही, अन्यायाचा प्रतिकार अवश्य करेन, पण सूडबुद्धीने वागणार नाही, असे कित्येक विचार सत्यसंकल्पात मोडतात. नियमितपणा, व्यवस्थितपणा, अनुशासन, उद्यमशीलता, स्वच्छता हेही सत्यसंकल्पाचे विषय होऊ शकतात. चांगल्याचे चिंतन केले पाहिजे आणि वाईट विचारांचा त्याग केला पाहिजे. या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आणि स्वतंत्र नाहीत, त्या परस्पर पूरक आहेत. लोकांमध्ये छितू होऊ नये ही भावना जर व्यक्तीच्या अंतःकरणात जागृत झाली आणि कोणत्याही परिस्थितीत दुर्वर्तनी माणसाला प्रतिष्ठा मिळणार नाही इतका समाज दक्ष झाला तर अलीकडे आपण पाहतो ती सर्व प्रकारच्या भ्रष्टाचाराची परिस्थिती सुधारून
समाजामध्ये स्वास्थ्य, शांतता वाढेल यात शंका नाही. आपल्या इतिहासातील फार मोठ्या मोठ्या माणसांनी ही जाणीव ठेवली आहे. एका दृष्टीने भगवान रामचंद्र आणि दुसऱ्या दृष्टीने श्री ज्ञानेश्वर महाराज ही त्याची मूर्तिमंत उदाहरणे आहेत. विकारे घडे हो जनी सर्व चीची हा व्यावहारिक नियम फार महत्त्वाचा आहे. हा धाक जर प्रत्येकाच्या मनात राहील तर दुर्वर्तन होण्याचे कारणच राहणार नाही. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.